घाबरली. झालं निघून बाहेर. इथं घरामध्ये घुसलंय माकड. किचन मध्ये गेले. सगळं उद्या भाजा खरं लाग कबाट उघड. जावा जावा मला धरल ती. बाबूराव कुठे? नाही आला अजून. वहिनी काहीतरी घ्या नाहीतरी येईल अंगावर. ती बघा अँटिक नमुना पाहिजे. उघडला काय करतो? अरे कपाट खोलतोय मावशी. अरे अरे आतले किचन मधली लाईट लावली पाहिजे का? दार बंद झालं. काय जंप घेतली त्यांनी जबरदस्त. मावशी दार लाव मावशी. परत बसले इथं. आव तेच आहे ते खिडकीत बघणार. हा मावशी तेच आहे. तो का पायाला जखम आहे त्याच्या. बघ भाऊ पायाला जखम आहे. काय केलंय ग त्यांनी? बघ प्रज्ञा. कसं काय आलं पण आतमध्ये? आणि ते आलं डायरेक्ट. नाही काय केलं, फक्त कपाट खोलत होतं. वरती मोकळच आहे. इथून डायरेक्ट घुसलं असेल आतमध्ये. तिथेच नाही खरं. तिथे भाऊ मांडीला जखम आहे. गेलं इथून पण गेलं. यांनी खिडकीला पण काहीतरी केलं पाहिजे वरती. या बाहेर. नाही केलं. नाही कशालाही केलं. फक्त खुर्ची. कपाट खोलत होतं. आतमध्ये लाईट असते ना. नाही वर. अरे हाय सीनच आहे ह्याचं तर. नाही येत. दार लावून बस. वय ते दात दाखवते. तिथं काहीतरी काचेवर आहे ना त्या स्टिकर बिकर आणून लावा. कॉर्नरची ही कॉर्नरची ती कॉर्नरची. घाबरलेल्या होत्या भाऊ. लय घाबरलेल्या. माझा पाय अजून हाक मारली ना. मीच घाबरलेली. किती साईन आहे. टीव्ही तोडल्यात भाऊ. कुठं? तिकडे पलीकडं. होय हो शनिवारीच. आपल्या इथं पण शनिवारीच होता ना. दरवाजा लावते. लाव लाव लाव. माहिती नाव. ती काही कामाची नाही. खाऊन नुकतं झोपायच्या कामाची. ती काय करत पड थांबून देत नव्हता. दोन्ही खायच्या झोपायच्या कामाची. तो का तीच आहे. तो का बघ भाऊ आलं. हेच इथं स्टिकर लावा वहिनी. तुम्ही काहीतरी स्टिकर लावा त्या काचवर. आज पेपर लावते ती काय. तो कसं करते ताई. काचत बघून करते. तुम्ही पॅक करा मग ते येणार नाही. काचवर लावलं पाहिजे. भाऊ लांबा त्या अंगाव बिंगाव यायचं. ते बघ पुन्हा त्या काचेवर. काय खुन्नस देताय. टफ खुन्नस. स्टिकर बिकर आहे का काय?
पागल झालंय ते. कसली जोरात काठी धरली त्यांनी. वहिनी काठीचं पुढचं सोललं त्यांनी. पागल झालंय ते. जिथून जिथून ओपन होतं ना वहिनी तिथं तिथं स्टिकर लावा. माझ्या माग माकड दिसतंय का हे बघा बर. त्याने पलीकडच्या वाड्यातले 2 टीव्ही फोडलेत. आणि आमचं घर ओढ्याच्या बाजूला आहे. हे बघा सगळीकडं झाडी झाडी आहेत. आणि हे 2 शेर यांचा काहीही उपयोग नाही. माकडं किती आलीत ना तरी त्यांना जरा सुद्धा एवढीच सुद्धा भुंकत नाहीत.